नमस्कार. मी सध्या चिखली तालुक्यातील मलगी ते देऊळगाव उभे गावाच्या मध्ये जे असणारं काळुणा जे गाव आहे ते ह्या रोडपासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. सध्या मी त्या रोडवर सध्या उभा आहे. ह्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. स्वातंत्र्यापासून ह्या गावाला अजून डांबरीकरणसुद्धा माहीत नाही आणि या ठिकाणी कोणतेही बस थांबा अजून पाठी लावलेली नाही आहे. या गावामध्ये रस्त्याने अजून जसं गाव स्थापन झालं तसं गाव पूर्वीचं असे ढवळ्या मातीची गडी आहे, पण रस्त्याने आदिवासी भागासारखं आहे. कोणी शासकीय कर्मचारी कोणी फक्त ज्यावेळेस काही निवडणूक असली तेव्हा लोक येते पण असं द्या करता किंवा तुमचा रस्ता आम्ही करतो. डिलेवरीची पाहिजे जर न्यायची पाळी आली ती रस्त्याने डिलेवरी होती. ज्यावेळेस इलेक्शन पिरियड आला त्यावेळेस फक्त कोणते समजा आजी माजी खासदार आमदार येतात आणि त्यातच आश्वासन की बा आम्ही तुमचं काम करतोच लगे. आता एक वेळेस मागून गेले की नंतर पुन्हा कोणी तेवढं 5 वर्ष पाहत नाही. गावात जे बी राजकीय पक्ष येतात निवडणुकीच्या वेळेस त्यावेळी फक्त यांना आश्वासनं देतात, मात्र निवडून आल्यावर या ठिकाणी कोणताही नेता किंवा आमदार किंवा खासदार ह्या गावाकडे लक्ष देत नाही. ह्या गावामध्ये अजून कोणताही शासकीय कर्मचारी जाऊनसुद्धा पाहत नाही. सध्या पावसाळा सुरू आहे. ह्या रस्त्याची एवढी अतिशय दुरावस्था झालेली आहे की एखादी महिला जर या गावामध्ये डिलेवरीसाठी जर चिखली तालुक्याच्या ठिकाणी न्यायचं म्हटलं तर मधातच डिलेवरी होऊन जाते. एवढी अतिशय बिकट परिस्थिती ह्या रस्त्याची झालेली आहे. लवकरात ह्या काळुणा येथील नागरिकांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर पावसाळा संपण्यापूर्वी ह्या रस्त्याचं डांबरीकरण व्हावं अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. कॅमेरामॅन अक्षय तिगळेसह मी ऋषिकेश भोपळे, बुलढाणा लाईव्ह, काळुणा.